नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्यभरामध्ये पुढील 5 दिवसांमध्ये म्हणजेच 29 जून, 1, 2, 3 जुलै या 5 दिवसांमध्ये बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय. वादळी वारे, विजांचा गडगडाट, मुसळधार पावसासोबत काही ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते. सद्यस्थितीला जर बघितलं तर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण, विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळत आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे आणि काही ठिकाणी मात्र अजून देखील पावसाचा जोर कमीच आहे. तर मित्रांनो, पुढील 5 दिवसांमध्ये हवामान कसे राहील, कोणत्या भागांमध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढतो आहे, आपण सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा घेणार आहोत आणि प्रत्येक दिवसाचा हवामान अंदाज बघणार आहोत. कोणत्या दिवशी पावसाचा जोर वाढतो आहे. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, सुरुवातीला आपण बघणार आहोत किनारपट्टीचा परिसर. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं तर हा जो काही सिंधुदुर्ग जिल्ह्याचा परिसर आहे, या ठिकाणी पुढील 5 दिवसांमध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय. सावंतवाडी, अरोस, मालवण, कणकवली, देवगड, राजापूर, मूर हा जो सर्व काही परिसर आहे, जबरदस्त पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, सविस्तर जर बघितलं तर 29 तारखेला आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय. 30 जून रोजी जर बघितलं तर जोर कायम आहे, जोरदार पाऊस आहे. 1 जुलैला पावसाचा जोर आणखी वाढतोय. 2 जुलैला देखील जोरदार पावसाची शक्यता आहे आणि 3 जुलैला देखील जोरदार पावसाची शक्यता. 3 जुलै रोजी पावसाचा जोर जरा जास्तच वाढतो आहे. तर मित्रांनो, तर इकडे रत्नागिरी जिल्ह्याकडे जर बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्याकडे जबरदस्त पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला जबरदस्त जोरदार पाऊस, तर काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तर रत्नागिरीमध्ये 29 जूनला मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. 30 तारखेला जोर थोडा कमी आहे. 30 तारखेला मध्यम स्वरूपाचा राहील. 1 जुलैला जोरदार पावसाची शक्यता आहे. 2 जुलैला देखील सुद्धा जोरदार पाऊस राहील आणि 3 जुलै रोजी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. 3 जुलैला पावसाचा जोर थोडा जास्तच बघायला मिळू शकतोय. रत्नागिरी, लांजा, देवरुख, शितूर तसेच माखजन, जयगड, दाभोळ, चिपळूण या सर्व काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं हा जो काही सर्व परिसर आहे, दापोली, खेड, हरिहरेश्वर, महाड, महाबळेश्वर, माणगाव, मुरुड, जंजिरा, लवासा या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो. रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. तर रायगड जिल्ह्यामध्ये 29 तारखेला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, 30 तारखेला देखील मध्यम स्वरूपाचा, तसंच 1 जुलैला देखील जोर वाढलेला आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आहे. अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते रायगड जिल्ह्यामध्ये. तर या ठिकाणी आपल्याला 3 जुलै रोजी जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय. महाड, माणगाव, मुरुड, जंजिरा, लवासा, नागोठाणे, अलिबाग, पेण, उरण, लोणावळा हा जो काही सर्व लगतचा काही परिसर आहे, या परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पावसासोबत काही ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते. 3 जुलै रोजी पावसाचा जोर जास्त वाढतो आहे. 2 आणि 3 जुलै रोजी जबरदस्त अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, आता या ठिकाणी बघूया मुंबई, ठाणे, उल्हासनगर, मुरबाड, उंबरपाडा, वसई विरार, सफाले, वाडा तसेच बोईसर, वाणगाव हा जो काही सर्व परिसर आहे, पालघर जिल्ह्याचा परिसर आहे, या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचा परिसर आहे, मुंबईचा परिसर आहे. या ठिकाणी जर पुढील 5 दिवसांमध्ये बघितलं तर आपल्याला पुढील 24 तासामध्ये म्हणजे 29 जून रोजी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. 30 जूनला पावसाचा जोर थोडा जास्त वाढतोय. मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. 1 जुलैला आणखी पावसाचा जोर वाढतोय. मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. 2 जुलैला मुसळधार पावसासोबत काही भागांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस, कोठारे, घोटी, खोडाळा हा जो काही परिसर आहे, तसेच इकडे मुंबई, ठाणे, वसई विरार, सफाले, बोईसर या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस, अतिवृष्टी सदृश्य पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. आणि 3 तारखेला देखील मुंबई, ठाणे, उल्हासनगर, मुरबाड आणि आसपासच्या लगतच्या सर्व काही परिसरामध्ये मुसळधार पावसासोबत काही ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस बघायला मिळू शकतोय. जबरदस्त पावसाचा जोर या ठिकाणी वाढतो आहे. तर मित्रांनो, एकंदरीत जर पूर्ण 5 दिवसांचा जर बघितला तर पूर्ण 5 दिवसांमध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय. अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आहे. अतिवृष्टी बघायला मिळू शकते आपल्याला या सर्व काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, आता नाशिककडे बघूया. हा जो काही नाशिकचा परिसर आहे, नाशिक जिल्ह्याकडे देखील जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय. तर मित्रांनो, पुढील 5 दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर अतिमुसळधार पाऊस, अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकतो. हा जो सर्व काही परिसर आहे नाशिकचा, त्र्यंबक, घोटी, सिन्नर, निफाड तसेच इकडे वणी, चांदवड, मालेगाव, मनमाड, येवला हा जो सर्व परिसर आहे, या सर्व परिसरामध्ये पुढील 5 दिवसांमध्ये जोर वाढतोय. तर यामध्ये आपण पुढील 24 तासांमध्ये म्हणजेच 29 जून रोजी जर बघितलं नाशिकच्या भागामध्ये, तर नाशिककडे बऱ्याच भागामध्ये जोर कमी आहे. मालेगाव, मनमाड, येवला या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. मात्र सटाणा, देवळा, चांदवड, निफाड, वणी
तसेच इकडे त्र्यंबक, इगतपुरी, नाशिक, सिन्नरच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये पुढील 24 तासामध्ये 29 जून रोजी बघायला मिळेल. 30 तारखेला जर बघितलं तर 30 तारखेला देखील जोर थोडा कमीच आहे, हलक्या मध्यम सरी. आणि 1 जुलैला मात्र पाऊस जोर थोडा वाढतोय. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला या सर्व काही परिसरामध्ये सटाणा, चांदवड, निफाड, मालेगाव, मनमाड, येवला सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला 1 जुलैला बघायला मिळेल. 2 जुलैला मात्र पाऊस जोर जास्त वाढतोय. नाशिकमध्ये मध्यम ते भाग बदलत जबरदस्त मुसळधार पाऊस देखील नाशिक जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतोय. 2 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आहे. 3 तारखेला जर बघितलं तर 3 जुलैला देखील जोरदार पावसाची शक्यता नाशिकमध्ये वणी, निफाड, चांदवड, सटाणा, देवळा, मालेगाव, मनमाड, नांदगाव, येवला या परिसरामध्ये आहे. जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. एकंदरीत जर बघितलं तर 1, 2 आणि 3 जुलै रोजी नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, सिन्नरकडे देखील जोर जास्त आहे. तर मित्रांनो, आता अहिल्यानगरकडे बघूया काय परिस्थिती आहे. तर हा जो काही अहिल्यानगरचा परिसर आहे या सर्व परिसरामध्ये पाऊस जोर जास्त वाढतो आहे. तर अहिल्यानगरमध्ये पुढील 5 दिवसांमध्ये जर बघितलं तर पुढील 24 तासामध्ये अहिल्यानगरच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. तर या ठिकाणी इकडे पाऊस बघायला मिळू शकतो. कोपरगाव, श्रीरामपूर, अहिल्यानगरच्या पूर्व भागाकडे बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासामध्ये आहे. तसंच 30 तारखेला जर बघितलं तर 30 तारखेला जोर थोडा कमी आहे. आणि 1 तारखेला जर बघितलं 1 जुलैला तर 1 जुलैला अहिल्यानगर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस, मात्र टाकळी, लोमकेश्वर, पश्चिम भागाकडे जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतो अहिल्यानगरमध्ये. 2 तारखेला बघितलं तर 2 तारखेला मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस, उत्तर भागाकडे जबरदस्त मुसळधार पाऊस, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. आणि 3 तारखेला मात्र पाऊस जोर जास्तच वाढतोय. जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता 3 जुलैला आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकते. एकंदरीत बघितलं तर 1, 2 आणि 3 जुलैला अहिल्यानगरच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढतोय. 29-30 तारखेला बऱ्याच भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. या 2 दिवसांमध्ये जर बघितलं तर अहिल्यानगरच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. आणि या 3 दिवसांमध्ये जर बघितलं 1, 2, 3 जुलैला तर जोरदार पावसाची शक्यता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, इकडे पुणे जिल्ह्याचा परिसर बघितला तर पुणे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल आणि पावसाची शक्यता या ठिकाणी आपण बघू शकता. 29-30 जून रोजी बऱ्याच भागामध्ये आपल्याला 29 तारखेला जोर कमी आहे, हलक्या मध्यम सरी बघायला मिळेल. 30 तारखेला देखील जोर कमी आहे. 1 जुलैला हलक्या मध्यम सरी, जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा जोर वाढतोय तो म्हणजे 2 आणि 3 तारखेला. 2 आणि 3 जुलैला पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. जबरदस्त जोरदार पाऊस पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, इकडे सातारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर साताराकडे देखील 2 आणि 3 जुलै रोजी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. तसेच 29-30 ला जर बघितलं तर 29 तारखेला आपल्याला हलक्या मध्यम सरी, जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस. 30 तारखेला जोर कमी आहे आणि 1 तारखेला देखील हलक्या मध्यम सरी, मात्र सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागाकडे पावसाचा जोर थोडा जास्तच बघायला मिळू शकतोय या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, आता सोलापूरकडे बघूया. हा जो काही परिसर आहे सोलापूर जिल्ह्याचा, तर सोलापूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर सोलापूरमध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. आणि सोलापूरमध्ये 29 तारखेला बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. 30 तारखेला जोर कमी आहे, बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील, हलक्या सरींची शक्यता. 1 जुलैला मात्र बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी. 2 तारखेला देखील उत्तर भागाकडे, सोलापूरच्या उत्तर भागाकडे जोर आहे. 3 तारखेला मात्र बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो सोलापूर जिल्ह्यामध्ये. एकंदरीत जर पुढील 5 दिवसांमध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा घेतला तर बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता सोलापूरमध्ये आहे. सांगली, कोल्हापूरकडे जर बघितलं, हा जो काही सांगली कोल्हापूरचा परिसर आहे, सांगली आणि कोल्हापूरमध्ये, तर हा जो संगरूळ, अवर्डे, कोडोली, किनी, कोल्हापूर, इचलकरंजी, शिरोळ, तसंच या ठिकाणी नरवड, मालगाव, सांगली, तसंच या ठिकाणी नांद्रे, हा जो काही सर्व परिसर आहे, तासगाव, सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता जबरदस्त आहे पुढील 5 दिवसांमध्ये. तर यामध्ये आपल्याला 29 तारखेला बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी सांगली कोल्हापूरकडे, 30ला देखील जोर कमी आहे. 1 जुलैला कोल्हापूरकडे काही भागांमध्ये जोर वाढत आहे, जोरदार पावसाची शक्यता आहे. 2 तारखेला जोर कमी आहे, मात्र 3 जुलैला कोल्हापूर, सांगलीच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त जोर वाढतोय. मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, आता मराठवाड्याकडे बघूया काय परिस्थिती आहे. तर मित्रांनो, मराठवाड्यामध्ये तर इकडे जर बघितलं मराठवाड्याचा परिसर, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला
पुढील 5 दिवसांमध्ये पावसाचा जोर बघायला मिळेल. 29 तारखेला बऱ्याच भागामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो 30 तारखेला जर बघितलं 30 तारखेचे वातावरण तर 30 तारखेला देखील पावसाची शक्यता आहे. 1 जुलैला देखील पावसाचा जोर कायम आहे. 2 जुलैला जोर वाढतोय आणि 3 जुलैला मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर एकंदरीत जर बघितलं 29-30ला बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस आणि पावसाचा जोर जबरदस्त राहील. 1, 2 आणि 3 जुलै रोजी जबरदस्त पावसाचा जोर छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्याकडे वाढत असून बीड जिल्ह्याकडे देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुढील 5 दिवसांमध्ये बीड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. जबरदस्त जोर वाढतो आहे. बीड, माजलगाव आसपासच्या सर्व काही परिसरामध्ये पावसाचा जोर वाढतो आहे. तर बीडमध्ये आपल्याला 29 तारखेला बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी, 30 तारखेला मध्यम स्वरूपाचा, 1 तारखेला जोर वाढत आहे आणि 3 तारखेपर्यंत बीड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो इकडे धाराशिवकडे जर बघितलं, धाराशिव, लातूर या ठिकाणी जर बघितलं तर धाराशिव, लातूरकडे आपल्याला 29 तारखेला धाराशिवकडे जोर कमी आहे, लातूरकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. 30 तारखेला देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आणि 1 जुलैला जोर वाढत आहे. 2 जुलैला देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा आणि 3 जुलैला देखील जोर जबरदस्त वाढत आहे. एकंदरीत बघितलं तर 1, 2, 3 जुलै रोजी आपल्याला जोर जास्त लातूर आणि धाराशिवकडे बघायला मिळू शकतोय. परभणी, नांदेड, वाघाळा तसं इकडे हिंगोलीकडे जर बघितलं तर परभणी, नांदेड, वाघाळा, हिंगोलीकडे बऱ्याच भागामध्ये आपल्याला 29-30 तारखेला मध्यम स्वरूपाचा राहील आणि 3 जुलैपर्यंत जर बघितलं तर जोरदार पाऊस आपल्याला परभणीमध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये आणि हिंगोलीच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया. विदर्भामध्ये मात्र अतिवृष्टीसदृश्य पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो हा जो काही परिसर बघितला नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचा, तर या ठिकाणी पुढील 5 दिवसांमध्ये जबरदस्त पावसाचा जोर, अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आहे. यामध्ये आपल्याला पुढील 24 तासामध्ये जोरदार मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये 30 तारखेला देखील जोर कायम आहे. 1 तारखेला जोर वाढत आहे 1 जुलैला, 2 जुलैला मुसळधार पाऊस आणि 3 जुलैला देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर जबरदस्त वाढत आहे. 1, 2, 3 जुलै रोजी जबरदस्त जोरदार पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टी बघायला मिळू शकते नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यामध्ये. गडचिरोलीमध्ये जर बघितलं गडचिरोली, चंद्रपूरकडे तर 1, 2, 3 तारखेला चंद्रपूर आणि गडचिरोलीकडे अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आहे. तसंच 29-30 तारखेला जर बघितलं तर या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस जास्त भागामध्ये आपल्याला 29-30 तारखेला बघायला मिळू शकतो. जोरदार पावसाची शक्यता आहे. यवतमाळ, वर्धाकडे जर बघितलं तर 29-30 तारखेला मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. तसेच 1, 2, 3 जुलै रोजी जर बघितलं तर वर्धा जिल्ह्याकडे जोर जास्त आहे. अतिवृष्टी सदृश पाऊस यवतमाळमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं तर हा जो काही परिसर आहे अमरावती, अकोला आणि वाशिम जिल्ह्याचा, तर या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो. आपण अमरावती, अकोलामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला 1, 2 आणि या ठिकाणी 29 तारखेला जर बघितलं 29 तारखेला तर हलक्या मध्यम सरी, 30 तारखेला जोर थोडा जास्त आहे, 1 तारखेला हलक्या मध्यम सरी, 2 तारखेला जोर वाढत आहे, 3 तारखेला देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. एकंदरीत बघितलं तर 2 आणि 3 तारखेला अकोला, अमरावतीकडे जोर जरा जास्तच बघायला मिळू शकतोय. वाशिम जिल्ह्याकडे जर बघितलं तर वाशिम जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पुढील 5 दिवसांमध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. बुलढाणाकडे देखील जोर वाढलेला आहे. जोरदार पावसाची शक्यता बुलढाणामध्ये बघायला मिळू शकते पुढील 5 दिवसांमध्ये. खानदेशात जळगाव जिल्ह्याकडे जर बघितलं जळगाव, धुळे आणि नंदुरबारकडे, तर या ठिकाणी आपल्याला पुढील 5 दिवसांमध्ये 29 तारखेला बऱ्याच भागामध्ये जळगावमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यामध्ये जळगावकडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते. 30 तारखेला धुळे आणि जळगावकडे हलक्या मध्यम सरी, नंदुरबारकडे जोर कमी आहे. 1 तारखेला मात्र धुळे आणि जळगावकडे पावसाचा जोर जास्त आहे. 2 तारखेला धुळे, जळगावमध्ये जोरदार पाऊस, नंदुरबारकडे हलक्या मध्यम सरी आणि 3 तारखेला मात्र धुळे, जळगाव, नंदुरबारच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. जोर जास्त राहील 1, 2 आणि 3 जुलै रोजी या धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये जास्त जोर बघायला मिळू शकतो 1, 2, 3 जुलै रोजी. तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.